दिवसेंदिवस त्यांच्या विरोधातील एक पत्र सामकडे आलेलं आहे। या पत्रात दिवसेंवर लैंगिक छळांचे आरोप नाहीत। सुहास दिवसेंवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे। या अहवालामुळे उद्दाम अधिकारी असल्याची प्रतिमा तयार झाली असं पूजा यांनी या ठिकाणी पत्रात म्हटलेलं आहे। पूजा खेडकर यांचं सुहास दिवसेंविरोधातील पत्र आता सामच्या हाती लागलेलं आहे। या पत्रामध्ये सुहास दिवसेंवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले नाहीत। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। नितीन, नेमकं काय काय म्हटलंय या पत्रात पूजा यांनी? जे पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरती आरोप करणारं पत्र लिहिलं होतं, त्याच्या बातम्याही आलेल्या होत्या। मात्र हे पत्र नेमकं काय आहे, पूजा खेडकर यांनी काय म्हटलंय हे अद्याप समोर आलेलं नव्हतं। आता हे पत्र समोर आलेलं आहे। यामध्ये पूजा खेडकर यांनी सुहास दिवसे यांच्यावरती लैंगिक छळाचे कुठलेही आरोप लावलेले नाहीत, तशा बातम्या आलेल्या होत्या। आणि याच पत्रासाठी पूजा खेडकर यांचा जबाब घेण्यासाठी पुणे पोलीस त्यांच्या शोधात आहेत किंवा पुणे पोलिसांनी त्यांना 3दा नोटीस दिलेली आहे। मात्र पूजा खेडकर या पत्रावरती त्यांचं म्हणणं देण्यासाठी पुणे पोलिसांसमोर आलेल्या नाहीयेत। या पत्रामध्ये पूजा खेडकर यांनी सुहास दिवसे यांच्यावरती इतर आरोप केलेले आहेत। त्यांनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली, अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर अपमान केला असं पूजा खेडकर यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर त्यांची बदली करण्यात येऊ नये, त्यांची जी पुण्यातनं बदली झाली होती ती थांबवण्याचा देखील त्यांनी या पत्रातून प्रयत्न केल्याचं समोर आलेलं आहे। या पत्रामधून त्यांनी म्हटलेलं आहे त्यांची बदली झाल्यास त्यांची प्रतिमा मलिन होईल किंवा त्या दोषी असल्याचं समोर येईल। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या नितीन या माहितीबद्दल।